मासळी आहेत मासळी. हॅलो बाळा उचलो. इथं काढली ती कोणी तर अक्षरच काढलाय तर. बोल प्रदीप. नमस्कार, मी प्रदीप ठोंबरे. मी वाटेगावचा रहिवासी आहे. गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या सातबारा परिसरामध्ये बिबट्यानं इतका धुमाकूळ घातलाय की आमचं जीणं मुश्किल करून ठेवलं. या 4-6 महिन्यामध्ये आम्ही वन विभागाकडे जवळजवळ एक 7 ते 8 वेळा तक्रार केली आहे, परंतु वन विभागाने यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही. तरी वन विभागानं आम्हाला सांगावं आम्ही शेती करायची का सोडून द्यायची, नाहीतर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. आणि त्यात आता विषय असा झाला आहे, MSEBीनं लोड शेडिंग चालू केलं आहे, त्यामुळे या भागामध्ये लाईट सुद्धा नाही. मग लोकांच्या उघड्यावरती असणाऱ्या वस्त्या, त्यांची घरं असतील, इथं राहणारी जवळपास एक 50 ते 60 लोकवस्ती आहेत. तर त्यांनी इथं थांबायचं का आपलं कुठंतरी गाव सोडून निघून जायचं, ही वन विभागानं आम्हाला सांगावं. एवढंच आमचा त्यांच्याकडे प्रश्न आहे. बोल. आज वाठेगावमध्ये 9 तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हाहाकार माजलेला आहे. तर अशाच पद्धतीच्या घटना गेली 6 महिने झाले रामोसदरा, घाडगेदरा ह्या परिसरामध्ये चालू आहेत. तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मेंढ्यावरती हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं. परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहतात, प्रबोधन करतात, थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा, एकत्र फिरा, थाळी वाजवा आणि आपलं संरक्षण करा. तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही. परंतु असं सांगत असताना सुद्धा ह्याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्याच आंब्याच्या बागेमध्ये माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं. त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला माझ्या पाठीमागला असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला. तर अशा पद्धतीच्या घटना वरचीवर घडत आहेत आणि ही अशी चालढकल करण्याचं कामकाज चालू आहे. आता त्याच ठिकाणी आमच्या शेजारीच आमचे एक दादासू ठोंबरे म्हणून आहेत. तर त्यांच्या पाठीमागं सुद्धा बिबट्याचं पिल्लू ते लागलेलं होतं. तर त्यांना तुम्ही एक विचारू शकता. हो, माझ्या पाठीमागे बी लागलेला होता. एक महिना झाला. महिन्यापूर्वी मी औषध मारत होतो, त्याच्या पाठीमागे लागत होतो, माझ्या लागलेलं. अशा या घटना घडत असताना मागच्या 15 दिवसापूर्वी आडके म्हणून आहेत, त्यांच्या 7 शेळ्या त्या बिबट्यानं हल्ला करून ठार केल्या. तर त्यांना सुद्धा सांगितलं जाते की तुम्ही शेळ्यांना जाळी लावा, हे करा रात्रीच्या वेळेस. पण हा दिवसा हल्ला केलेला होता आणि दिवसा शेळ्या ठार केल्या होत्या. शेळ्या मेंढ्या जर फिरवाय घेऊन गेलं तर एकटा दुकटा जर मेंढपाळ असेल तर तो पुढं बघून चालत असताना मागच्या मागं त्या शेळ्या उचलण्याचं काम हा बिबट्या करतोय. आणि जर त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, शेळीवर हल्ला केल्यानंतर, तर तो सरळ त्या शेतकऱ्यावर किंवा त्या मेंढपाळावर ते हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. असे बिबटे 1-2 नाही, तर या ठिकाणी बिबट्यांची असंख्य संख्या वाढलेली आहे. आणि ह्याचा बंदोबस्त खरोखर शासनानं अगदी मनावर घेऊन केलं पाहिजे आहे. आम्ही माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून वनमंत्री नाईक साहेबांच्या बरोबर सुद्धा मिटिंग लावली. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचे जे वन्य प्राण्यांच्या पासून नुकसान होते त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्यावेळेस सुद्धा वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की असा जर एवढा अग्रेसिव्ह बिबट्या असेल तर त्याला तुम्ही पकडा आणि की त्याचा तुम्ही नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला नेऊन सोडून द्या. तर अशा सूचना दिलेल्या असताना सुद्धा त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ह्या आम्ही काही गोष्टी कुठल्या प्रसिद्धीसाठी वगैरे करत नाही, तर आमची शेती करण्यास अतिशय म्हणजे इतकी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकटं दुकटं शेतात जाणं
कामगार शेतामध्ये येत नाहीत, शेळ्या मेंढ्या गोरगरिबांना पाळता येत नाहीत, तर शेतकऱ्यांनी आता शेती कशा पद्धतीने करायची हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. तर मी असे एक आवाहन करतो ही प्राणी मित्र किंवा अजून कोण असतील वन विभागाला, की मी माझी 2 एकर जमीन हे बिबटे पाळण्यासाठी संगोपनासाठी म्हणून मी द्यायला तयार आहे. त्या ठिकाणी ह्यांनी सर्व बिबटे वाटेगावमधील किंवा आजूबाजू कुठे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आणावेत. त्या ठिकाणी बिबट्यांचं संगोपन केंद्र तयार करावं आणि ते बिबटे पाळत बसावं. का तर आमच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास नको, गोरगरीब शेतकऱ्यांचा तरी त्रास वाचेल. या ठिकाणी जर तुम्ही पार्क केलेसा तर हा विनोदाचा भाग नाही, ती लहान मुलं वगैरे पण बघतील, कसा बिबट्या असतो ते कळेल. आणि जे कोण हे सांगणारे आहेत की असं करा तसं करा, दिवसा जावा, प्रकाश ज्योत टाका, थाळी वाजवा, त्यांना पण कळेल की कशा पद्धतीने करायचं. किंवा त्यांनी एक आमचे वर्षभरासाठी येऊन ते जे सांगतात का नाही त्यांनी येऊन शेती कसून दाखवावी. तर ही इतकी मोठी भयंकर परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यांच्यावरती. आणि ही नुसती बघायची भूमिका चालू आहे. आणखी मागच्या 15 दिवसापूर्वी देवराजदादा पाटील राष्ट्रवादीचे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे, ते सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर त्या लोकांना पाहणी करण्यासाठी आले होते. 1-2 दिवसांना आले तरी सुद्धा तो बिबट्या त्याच ठिकाणी पाळतीवरती 6च्या दरम्यान दिसलेला आहे. या सर्व लोकांना दिसलेला असताना सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं त्या वन अधिकाऱ्यांना, तरी सुद्धा ते येतात आणि सांगतात की तुम्ही असं करा तसं करा आणि जातात. ह्यावरती शासनानं अगदी ठोस पर्याय काढावा आणि आमच्या शेतकऱ्यांना ह्या बिबट्यापासून मुक्त करावं अशी मी एक नम्र आवाहन करतोय.